झुले उंच माझा झोका अगो बाई रमे काय गो तू इथे काय करतेस? मला माझ्या आत्याची खूप आठवण आली. हो का ये अगो बाई नारू, पांडुरंगाला सांग की त्याचे पाणी उपसून झाले असेल तर थोडे पाणी तापत ठेव. पोरांची स्नाने व्हावयाची आहेत. आणि हो, आजीला फुले हवी आहेत पूजेसाठी. जनीला सांग जरा फुले तोडून आजीकडे घेऊन जा. माई, न्याहारीची सगळी तयारी झालीये आता. मावशी, आज साबुदाण्याची खिचडी आपणच करू. बर. ताईंना उठायला आज अंमळ उशीरच झालाय. अगो बाई उजाडलं की काय? अरे देवा देवा देवा, हा जरा जास्त झोप लागली. अगं रमे रमे उठ उठ लवकर. अगो आता डोळे काय चोळत बसलीयस? हो तुझ्यामुळे अंमळात जास्त झोप लागली हो मला. जा जा परसदारी जा आणि बघ जरा बंब पेटलाय की नाही ते. गडी माणसांना हाकारे घालावे लागतात हो, त्याशिवाय शिस्तशीर कामे चालू होत नाहीत. अरे देवा, अगो जा जा, अंथरूण मी उचलते. जा जा. आपण येथेच थांबा, मी पाहून येतो माधवराव अभ्यासिकेत आहेत का. दुर्गा अक्का, ए दुर्गा अक्का. हो आले आले. पुढच्या अंगणातली सोनचाफ्याची फुले मी. अगो रमे किती किती चुळबुळ करतेस गो. एका ठिकाणी नीट शांत बस बघू. ताई सासूबाई, मी तुम्हाला काहीतरी विचारू? विचार. ताई सासूबाई, पण सांभाळून. त्या माधवासारखी तुलाही शिंगे फुटली आहेत. उगाच काहीतरी वेडेवाकडे विचारलेस तर फटकावून काढीन. आमच्या पाठीशी उभे राहण्याच्या आपल्या या कृतीबद्दल आम्ही आपणा उभयतांचे जन्मभर ऋणी राहू. छे छे, अशा स्नेह संबंधांमध्ये अशी ऋणाची भाषा गैर लागू आहे. काय विष्णू शास्त्री? अगदी बरोबर आहे. आपल्या समोर इतके महत्वाचे विषय पडलेले असताना अशा या क्षुल्लक वैयक्तिक बाबींचा बाऊ करण्यापेक्षा पुढे सरकणे महत्वाचे. काल जर तुला भूक लागली होती तर मला सांगितले का नाही? स्वतः म्हणाले कुणाला त्रास द्यायला नको म्हणून मी नाही उठवले तुम्हाला. आणि रात्री रात्री एवढ्या काय गप्पा चाललेल्या असतात तुमच्या? गप्पा कसल्या, स्वतः तर मला सारखा अभ्यासच घेत असतात. अभ्यास? त्यापेक्षा लगोरी खेळायला खूप मजा येते. पण ताई सासूबाई, ही आपली जास्वंदीची कळी कधी उमलणार? झाले का आता पुन्हा सुरू तुझे? मग ती उमलेल तेव्हा येईल ना माझी आई. मला असं होतंय कधी एकदा आई येते आणि आपली सुवर्ण फुलाची गंमत मी तिला सांगतेय. ही आपल्या दोघींमधली गंमत आहे हो. कोणालाही सांगायचे नाही, नाहीतर पिच्छील डंका गावभर. काय